दोन बॅट्समन देखील मैदानावरती दाखल होत आहेत. एका बाजूला प्रीतम कोंगिल आणि मयुरेश वांगड, दोन अनमोल रत्न केलवा क्रिकेटमधील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला अंश रेवेन वसी बेनापट्टीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, जो पुरस्कृत केला आहे राहुल पटेल यांनी. थोड्याच वेळात सामन्याला देखील सुरुवात होईल. रोहित 11 केलवा टीम फर्स्ट राऊंडमधून सेकंड राऊंडमध्ये पोहोचले आणि त्यांच्या अगेन्स्ट डमीमध्ये जो संघ या ठिकाणी अवेलेबल झाला होता, अर्थातच अंश 11 वसी बेनापट्टी. दोन बॅट्समन मैदानावरती दाखल झालेत. एका बाजूला आपण प्रीतम कोंगिलला पाहतोय आणि त्याच्या सोबतीनं मयुरेशला पण पाहतोय. स्वप्नीलदादा किनी असतील, अक्षयदादा गवली असतील, त्याचबरोबर रवींद्रदादा मेहेर, प्रफुल्लदादा मेहेर, निनादादा पाटील, साहिलदादा पाटील. भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी त्यांनी घेतलं आहे आणि चांगलाच पाठिंबा रुचित किनी असतील, उदय गरत असतील यांच्या माध्यमातून देखील मिळाला आहे. मॅचला होईल सुरुवात. पहिलं षटक घेऊन अनिकेत गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. अंश 11 बेनापट्टी टीमचा प्रमुख गोलंदाज या नजरेने पाहिलं जाईल त्याच्याकडे. आणि दुसऱ्या बाजूला प्रीतम कोंगिलला आपण पाहतोय, एक मोठं नाव आहे कोकणामधील स्पर्धा देखील चांगल्या पद्धतीने त्याने खेळल्यात. पहिलाच बॉल प्रचंड वेगाने गेलाय, परंतु भरपूर मागे टाकलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. आणि बाउन्सर हाताळण्याची जी एक मुभा असते पर ओव्हरमध्ये, तो बाउन्सर या ठिकाणी हाताळलाय आणि तो देखील एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक रन एक्स्ट्राच्या स्वरूपाने मिळेल. रोहित 11 केलवा टीम इन ॲक्शनमध्ये आहे, त्याचमुळे प्रेक्षकांची संख्या देखील वाढली आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती पंच करत असताना शॉट चांगला खेळला होता. टीपमधून फिल्डर येत आहेत, कॅच ड्रॉप झाला, 2 रन्स मिळत आहेत या बॉलवरती. आणि या 2 रन्सनी प्रीतमचं खातं त्या ठिकाणी खोललं गेलं. टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 3. पहिल्या बॉलचं केलं या ठिकाणी झालं. प्रीतमचा जर आपण विचार केला तर कोणत्याही पोझिशनला खेळण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. तुम्ही ओपनिंगला पाठवा, तिथे देखील तो रन्स बनवून देईल तुम्हाला. जर तुम्ही थर्ड पोझिशनवरती पाठवलं तर तिथे देखील रन्स बनवेल. मिडल ऑर्डरचा खेळ देखील चांगल्या पद्धतीने खेळतो. रिस्पेक्ट या बॉलला दिली गेले. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि या 1 रनने टीमची टोटल फलकावरती 4. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. अनिकेत आहे बॉलिंग ट्रॅकवरती. मागच्या 2 बॉलवरती त्याने हात खोलण्याची संधी या ठिकाणी दिलेली नाही आहे. परफेक्ट लाईन अँड लेंथवरती ते परफेक्शन त्याने दाखवलं आहे. आता मयुरेशला आपण पाहणार आहोत. अजून एक केलवा क्रिकेटमधील भविष्य. शुभमच्या सोबतीनं, रवींद्रच्या सोबतीनं हा देखील खेळाडू चांगलं क्रिकेट खेळतो. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पडल्यानंतर सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती मैदानावरती झाली. 3 बॉल आतापर्यंत डिलिव्हर्ड झाल्यात. 3 बॉलमध्ये 4 धावा स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती आहे आणि मागच्या 3 बॉलमध्ये अनिकेतने कुठल्याही प्रकारचं प्रेशर घेतलेलं नाही आहे. या ओव्हरची सुरुवात जरी व्हाईट बॉलने झाली असेल तरी मागच्या 3 बॉलमध्ये त्याने विदाउट प्रेशर बॉलिंग केलं. आता नो बॉल, कारण याआधी 1 फॉर दी ओव्हरची सूचना गोलंदाजाला दिली होती आणि पुन्हा एकदा तीच चुकी गोलंदाजाने केली. पुढचा बॉल फ्री हिट. स्ट्रायकिंग होती बॅटर मयुरेश आहे, अर्थातच मयूला आपण पाहतोय. आता तो गोल्डन चान्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय मयूकडे. फ्री हिटच्या बॉलवरती हात खोलावे लागणार आहेत. चांगला बॉल होता, चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. गोल्डन स्पॉटवरती ठेवला होता. बाउन्स देखील बरोबर त्या ठिकाणी झाला होता. 1 रन या ठिकाणी मिळते. 6 धावा स्कोरकार्डवरती. 4 बॉल आतापर्यंत डिलिव्हर्ड झाल्यात. पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती आहे. अजूनही या ओव्हरमधील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा नो बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बाउन्सर सातत्याने हाताळले जात आहेत. आतापर्यंत ही चुकी 2 वेळा झालाय. याआधी देखील ती चुकी करताना आपण पाहिलं होतं. 7 धावा स्कोरकार्डवरती. एक्स्ट्राच्या माध्यमातून रन्स भरपूर खर्च झाल्यात. 3 एक्स्ट्रास आतापर्यंत या ओव्हरमध्ये टाकले गेलेत. ऑन साईडला लॉफ्ट हिट ड्राईव्ह आणि बॉल चालला मिड विकेटच्या बाहेर. प्रीतम कोंगिलच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार. 6 धावा.
अजूनही या ओव्हरमधील एक बॉल बाकी आहे. धावसंख्या फलकावरती 13. 13 रन्स स्कोर काढून लागल्या गेल्या आहेत. प्रीतम कोंगिल आणि त्याच्या बॅटमधून आलाय षटकार. शेवटचा आणि अंतिम बॉल राऊंड द विकेट. ऑन साईडला त्या ठिकाणी खेचण्याचा प्रयत्न झाला होता. एक रन मिळते या बॉलवरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल की नाही हा एक मोठा प्रश्न होता, परंतु इथे एकच धावेवरती संतुष्ट झाल्या. धावसंख्या फलकावरती 14 पहिल्या षटकाचा केल्या ठिकाणी संपतोय आणि पहिलं षटक जर आपण पाहिलं तर टीम रोहित 11 केलवाच्या बाजूने राहिले, कारण या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा रन्स देखील आले आहेत. त्याचबरोबर सिंगल डबल आल्यात. एक मोठा फटका देखील आला आहे. चौदा धावा फलकावरती पहिल्या षटकाचा केल्या ठिकाणी संपलाय. अजूनही जर आपण पाहिलं तर 4 ओव्हर्स बाकी आहेत. जर आपण पाहिलं 4 ओव्हर्समध्ये एक चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली तर खऱ्या अर्थाने एक चांगलं टार्गेट उभं होऊ शकतं. बॉलिंग ट्रॅकवरती समीर. सेकंड ओव्हरला सुरुवात होते आणि समीर बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल बीट केलाय बॅटर प्रीतमला. एक सेट बॅटरच्या समोर चांगला यॉर्कर पहिल्याच बॉलवरती आणि खऱ्या अर्थाने ही स्ट्रॅटर्जी होती पहिल्या बॉलपासून बॅटरला थोडंसं या ठिकाणी आपल्या मुठीमध्ये ठेवण्याचं. पहिल्या बॉलवरती सिंगल आलंय. धावसंख्या फलकावरती 15. या ओव्हरमधील पुढचा बॉल फ्लिक शॉट जरूर त्या ठिकाणी खेळला गेलाय. शतशक आहेत अनिकेत. फिल्डिंग चांगली झाली. थ्रो जर आपण पाहिला तर बरोबर बॅटिंग यांच्या दिशेने केला होता. 2 रन्स मिळाले त्या बॉलवरती. धावा झाल्यात फलकावरती 17. 2 बॉल आतापर्यंत या ठिकाणी डिलिव्हर्ड झाल्यात. षटक क्रमांक 2चा खेळ सध्या सुरू आहे आणि दुसऱ्या षटकामधील 2 चेंडू आतापर्यंत या ठिकाणी फेकून झाल्यात. रोहित 11 केलवा तर दुसऱ्या बाजूला अंश 11 वसी बेनापट्टी. या दोन टीममध्ये ही बॅटल सध्या सुरू आहे. वेगानं टाकला होता. परफेक्ट त्या ठिकाणी बॉल पाहायला मिळाला. प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. क्रीजमध्ये थोडासा पॉज घेतो आणि त्यानंतर बॉल डिलिव्हर्ड करतो आणि त्याचमुळे तो वेळ भेटतो, ती स्ट्रेंथ भेटते, पॉवर जनरेट होते. धावसंख्या फलकावरती 17. आणखीन एक चांगला बॉल, परंतु त्या चांगल्या बॉलवरती पिकअप शॉट आणि मयुरेश वांगडच्या बॅटमधून आलाय धमाकेदार षटकार. 6 धावा. धावसंख्या फलकावरती 23-23. आतापर्यंत 4 बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर्ड झाल्यात. 23 वरती ही टोटल आपण पाहतोय. ओव्हरमधील 5वा बॉल. हा बॉल देखील चांगल्या पद्धतीनं लॉंग ऑनला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आणि या देखील बॉलवरती चांगले रन्स मिळतील. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मयुरेशच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार चौकार. 27 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. त्यामध्ये दोन्ही फलंदाजांना इथून क्रेडिट द्यावं लागणार आहे, कारण दोन्ही बॅट्समनने या ठिकाणी हात खोडल्यात, रन्स बनवल्यात. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न झाला होता. डीपमध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहे. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि या 1 रनने टीमची टोटल फलकावरती 28-28. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 2 ओव्हरमध्ये 28 बनल्यात. 14चा जो रन रेट आहे तो या ठिकाणी मेंटेन केला आहे. मागील ओव्हरमध्ये देखील 14 धावा आल्या होत्या. या देखील ओव्हरमध्ये 14 धावा आल्यात आणि त्याचमुळे या ठिकाणी मजबूत स्थितीमध्ये रोहित 11 केलवा टीम आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3ला सुरुवात होते. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा अनिकेतवरती या ठिकाणी विश्वास दाखवलाय, जो संघाचा एक प्रमुख गोलंदाज आहे आणि त्याला बॉलिंग ट्रॅकवरती आता आणलं गेलंय. ओव्हर नंबर 3 मध्ये 28 बनल्या 2 ओव्हरमध्ये. अजूनही 3 ओव्हर्सचा खेळ बाकी आहे. बॅटची एज तर जरूर होती, परंतु वेग जास्त होता, त्याचमुळे इथे बॉल कॅरी होऊ शकलेला नाहीये. 2 रन्स मिळत आहेत या बॉलवरती आणि या 2 रन्सने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 30. पहिल्या बॉलवरती जो ड्रामा घडलाय, मयुरेश वांगड ची एज त्या ठिकाणी होती, त्यानंतर बॉल कॅरी होऊ शकलेला नाहीये.
विकेट किपरच्या माध्यमातून. पुढचा बॉल या ओव्हरमधील सेकंड बॉल असेल. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला जरूर खेळला जातोय. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप आणि बॉल सरळ बॉर्डर लाईनच्या दिशेने मयूरच्या बॅटमधून सेकंड बाउंड्री, चौकार 4. धावसंख्या फलकावरती 34, 2 बॉल आतापर्यंत झाल्या. सलग 2 बॉलवरती 2 कॅच त्या ठिकाणी ड्रॉप होत असताना आपण पाहिल्यात. मागच्या बॉलवरती देखील कॅच ड्रॉप झाला. आता बॉल चांगला टाकला होता. रायसिंग बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सरळ बॉल या ठिकाणी जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सॉफ्ट या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. सलग 2 बॉलवरती 2 झेल सुटल्यानंतर गोलंदाजाचा आत्मविश्वास देखील थोडासा कसला जातोय, कारण फिल्डिंगमध्ये ती साथ मिळत नाहीये. पुढचा बॉल ऑन साईडला शॉर्ट बॉलचा वापर जरूर केला होता. शतशत त्या ठिकाणी येत आहेत. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. या मॅचमधील हे तिसरं जीवनदान या ठिकाणी मिळते मयुरेशला आणि एकाच ओव्हरमध्ये घडले. आता गोलंदाज करणार तरी काय, कारण सातत्यानं गोलंदाज संधी निर्माण करून देतोय. तो चान्स फिल्डरसाठी ग्रॅप करता आलेला नाहीये. अजूनही 2 बॉल स्केल बाकी आहे या ओव्हरमधील. 36 स्कोर कार्डवरती लागल्यात. ओव्हरमध्ये धावा थांबवून ठेवण्याचा प्रयत्न अनिकेतने केलाय. स्टेप आउट करून व्हॉट अ शॉट, काय फटका पाहायला मिळतोय. लॉंग अँड स्ट्रॉंग स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग एट 6, षटकार 6 धावा. स्टेप आउट करून काय फटका खेळलाय मयूरने. कडक फटका, ग्रेट, जबरदस्त फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 42 स्कोर कार्डवरती लागला जात आहेत. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल. शेवटचा बॉल बाउन्सरचा प्रयत्न होता आणि चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर, 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपतोय आणि धावा झाल्यात फलकावरती 42. मागील 3 ओव्हरमध्ये परफेक्ट 14 रन्स येत असताना आपण पाहत आहेत. कारण पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर स्टार्ट चांगली मिळाली आणि त्याचमुळे हा रन रेट मेंटेन करणं थोडंसं सोपं झालं. 42 फलकावरती अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवरती करण ओव्हर नंबर 4 मध्ये. करण आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. समोर प्रीतमला आपण पाहतोय. पहिला बॉल मिस केलाय. चाललाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सॉफ्ट या ठिकाणी येते. एक डॉट बॉल खूप महत्त्वाचा ठरेल 80-11 बिनापट्टी टीमसाठी आणि त्याच प्रयत्नामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय. सेकंड बॉल या ओव्हरमधील. हा देखील एक चांगला बॉल होता. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झाला होता. एक चांगली स्ट्रॅटर्जी या ठिकाणी बनवलंय प्रीतमच्या अगेन्स्ट, कारण मागच्या 2 ओव्हरमध्ये जर आपण ऑब्झर्व केलं असेल मयुरेशच्या विरोधामध्ये मागील ओव्हरमध्ये स्ट्रॅटर्जी जर बनवली होती, परंतु मयुरेश हावी झाला होता काही बॉलवरती आणि त्या दिवशीच्या ओव्हरमध्ये प्रीतमला थांबवून ठेवण्याचं काम केलं होतं. या ओव्हरमध्ये देखील तेच घडलंय. मागच्या 2 बॉलवरती चांगल्या टप्प्यावरती बॉल या ठिकाणी ठेवले गेलेत. आता मयुरेशच्या समोर खेचण्याचा प्रयत्न झाला होता. आपल्याच फॉलो थ्रूमध्ये बॉल स्टॉप केलाय. त्याचमुळे एकच धाव या बॉलवरती मिळेल. मागचे 3 बॉल लाजॉब लाईन अँड लेंथ या ठिकाणी करणची आपल्याला पाहायला मिळते आणि तो फ्रीडम त्या ठिकाणी ऑपोजिशन बॅटरला देत नाही आहेत, कारण ज्या पद्धतीनं गोलंदाजी आतापर्यंत केले त्याने माइंडसेट स्ट्रॉंग आहे. आता फुल टॉस, उंची जास्त लांबी कमी, स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी येतोय आणि व्हॉट अ कॅच. आतापर्यंत या स्पर्धेमधील सर्वाधिक सुंदर झेल गोलंदाजाने त्या ठिकाणी टिपला जातोय. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने बॉल रिलीज केला, तदनंतर बॉल हवेमध्ये होता, तिथून ती कमिटमेंट केली आणि जवळपास शॉर्ट स्क्वेअर लेग पर्यंत तो प्रवास त्याने केला आणि एक इनक्रेडिबल कॅच गोलंदाज आपण पाहू शकतायत मिस्टर करणच्या माध्यमातून टिपला गेलाय. ग्रेट.
अजूनही 2 बॉल बाकी आहेत. नवीन फलंदाज चिन्मय खाचे मैदानावरती दाखल होत असताना आपण पाहतोय. हे देखील खऱ्या अर्थानं एक मोठं नाव आहे यंगस्टरच्या यादीमधील आणि भरपूर मेहनती खेळाडू आहे. स्वतःच्या फिटनेसवरती प्रॅक्टिसमध्ये देखील भरपूर काम घालत असतो आणि तो आता मैदानावरती दाखल झालाय. बॅटची कडा तरीकेने घेतली होती परंतु तिथे विकेट किपर कॅरी करू शकलेले नाही आहेत. बॅट स्विंग चांगला होता, फास्ट होता बॅट स्विंग. शेवटचं आणि अंतिम बॉल असेल या ओव्हरमधील. 5 बॉल आतापर्यंत झाल्यात. फक्त 2 रन्स आतापर्यंत खर्च केल्यात या ओव्हरमध्ये. ड्राईव्ह चांगला केलाय. लॉंग ऑनला फिल्डर तरीकेने पोहोचेल. 1 रन कंप्लीट झाले. दुसऱ्या रनचा प्रयत्न परंतु तिथे मिस फील्ड आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. लास्ट बॉलवरती चौकार 4. 4 षटकांचं केलं ठिकाणी संपतो आणि 4 षटकांमध्ये टीमची टोटल फलकावरती 48 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. फक्त 6 धावा खर्च केला या ओव्हरमध्ये. गोलंदाजी मार्कवरती प्रज्वल ओव्हर नंबर 5 मध्ये दाखल झालाय. 5वं षटक हाताळणी केली प्रज्वल आपल्याला पाहायला मिळतोय. 15 बॉलमध्ये 29 आतापर्यंत मयुरेशच्या बॅटमधून आल्यात. यादी चांगली बॅटिंग प्रीतमने देखील केली होती. आता गोलंदाजी मार्कवरती प्रज्वल. समोर मयुरेशला पण पाहतोय. त्याच्या सोबतीनं चिन्मय आहे नॉन स्ट्रायकिंगवरती. पहिला बॉल बॅटचा टॉप एज. बॉल तर भरपूर वरती गेलाय आणि झेल देखील सुटलाय. 2 रन्स त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकतात की नाही तर 2 रन्स त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 50 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. पहिल्याच बॉलवरती जो ड्रामा या ठिकाणी आपण पाहिला, ज्या पद्धतीनं बॉल हवेमध्ये गेला त्यानंतर कॅच ड्रॉप झाला. चिन्मय नॉन स्ट्रायकिंगवरती आहे. एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय आणि मयुरेशचा हा 4था झेल सोडलाय. 4 कॅचेस आतापर्यंत ड्रॉप केल्यात मयुरेशचे. पुढचा बॉल या ओव्हरमधील ऑन साईड पुल करण्याचा प्रयत्न झाला होता. डीपमध्ये बॉल जातोय. शतशक त्या ठिकाणी येत आहेत. 2 रन्सचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे आणि 2 रन मिळतील या बॉलवरती. 52 धावा फलकावरती. 17 मध्ये 33 बनवल्यात आतापर्यंत मयुरेशने. वरती ही टोटल आपण पाहतोय. एक मोठी पार्टनरशिप प्रीतम आणि त्याचबरोबर मयुरेशमध्ये देखील आपण पाहिली. आता चिन्मय आणि मयुरेश त्या ठिकाणी पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न करतायत आणि या देखील पार्टनरशिपला एक चांगला रिदम मिळालाय. अजूनही 4 बॉल बाकी आहेत. तिसरा बॉल या ओव्हरमधील. जास्त वेगाने टाकलाय. पुल केला आणि बॉल चाललाय मिड विकेटच्या बाहेर. डिलाइटफुल, पॉवरफुल अँड सक्सेसफुल षटकार. 6 धावा. शॉर्ट बॉल बरोबर रीच मध्ये त्या ठिकाणी मिळाला आणि त्याला सरळ पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या दिशेने. 58 धावा फलकावरती लागला गेल्यात. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. 4था बॉल या ओव्हरमधील. पुन्हा एकदा या ठिकाणी फोर्स केलाय. बेसबॉल स्टाईल हॅमर करत असताना बॉल चाललाय लॉंग ऑनच्या बाहेर. षटकार. 6 धावा. सलग 2 बॉलवरती 2 षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 45 वरती जाऊन पोहोचलाय. आजच्या दिवसातलं तिसरं अर्धशतक पाहायला मिळेल का? 2 ऑलरेडी विरूच्या बॅटमधून येत असताना आपण पाहिल्यात. 19 बॉलमध्ये 45 धावा मयुरेशच्या बॅटमधून आल्यात. चौसष्ट धावा फलकावरती. 64. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. पुन्हा एकदा पिकअप शॉट आणि बॅट दाखवायचे मयुरेश. त्याच्या करिअर मधील अजून एक इनक्रेडिबल नॉक त्या ठिकाणी आपण पाहतोय. बॅट दाखवायचे, बॅट वरती करायचे मयुरेश. हाफ सेंचुरी त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. अर्धशतक त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि हे सेलिब्रेशन त्या ठिकाणी त्याचं पाहायला मिळालं. 3 बॉलवरती 3 षटकार.
मध्यंतरी थोडासा धीमा खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहिला, परंतु तदनंतर थांबलेला नाहीये. चौकारांची संख्या चांगली आहे, षटकारांची संख्या चांगली आहे आणि 51 धावांची एक तुफानी खेळी 20 बॉलमध्ये. लास्ट बॉल, शेवटचा बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि शेवटच्या बॉलवरती देखील रिझल्ट चांगला मिळेल. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. 55 धावांची एक तुफानी खेळी आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 74. 74 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि 75 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. 75 चेस करायच्यात 5 ओव्हर्समध्ये. एक मोठं आव्हान या ठिकाणी असेल.
हॅलो. चला तर एक षटकानंतर संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 14. 15. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे मयुरेश वांगड. हॅलो. पुढील चेंडू घेऊन मयुरेश. बघूया तिसरा चेंडू घेऊन सामना करतील ते म्हणजे किरण. सुंदर असा चेंडू पण पंचांचा लेग बाईचा इशारा. षटकातील चौथा चेंडू घेऊन मयुरेश पुन्हा एकदा सज्ज. सामना करतील ते म्हणजे मंगेश. षटकातील शेवटचा चेंडू. चारच झाले. पाचवा चेंडू सॉरी. सुंदर ठेवलेला चेंडू तो म्हणजे जातोय गगनचुंबी षटकार. स्क्वेअर असा चेंडू. सातपाटी संघाचा कर्णधार. लॉस टाकायला लावले सातपाटी संघ. चला तर 18 चेंडू 47 धावांची आवश्यकता बेनापट्टी संघाला. पुढील षटक घेऊन येतो तो म्हणजे स्मिथ मोरे. नाही रिव्ह्यू नाही.
चला आता मिस फिल्डिंगचा मिळतोय चौकार. चिनू यांच्याकडून झालेली मिस फिल्डिंग. धावसंख्येत वाढ होते ती म्हणजे 33. पुन्हा एकदा खराब चेंडू स्मिथ यांच्याकडून आणि धावसंख्येत वाढ होते ती म्हणजे 9+1. पुढील चेंडू फ्रीट. आणि पुढील चेंडू जातोय तो म्हणजे गगनचुंबी षटकार. संघाची धाव संख्या होते ती म्हणजे 6 41. 41 धावा झालेल्या आहेत धाव फलकावर. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा स्मिथ सज्ज. 15 चेंडू मध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. चला तर लॉस टाकायला लावलेले आहेत आपले. चला तर एक चेंडू उचललेली आहे. राहिलेली चेंडी चिठ्ठीला बाय मिळली जाईल. चला तर सातपाटी संघ बाय मिळालेले आहे यांना. विनिंग संघाला माई मिठागर सी संघा सोडीला खेळावं लागेल. शेवटचा चेंडू. धावसंख्या वाढते ती म्हणजे 49. 12 चेंडू 26 धावाची आवश्यकता आहे ती म्हणजे बेनापट्टी संघाला. पुढील षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे पुन्हा एकदा बघूया केळवा संघाकडून कोण येत आहे. चला तर पुढील षटक घेऊन येतात ते म्हणजे पुन्हा एकदा संघासाठी चौथं आणि स्वतःचं दुसरं षटक ते म्हणजे चिन्मय खाचे. सुंदर असा चेंडू परंतु मानस यांनी घेतलेला झेल गडी बाद. किरण हे बाद होत आहेत त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत ते म्हणजे समीर.
11 चेंडू 26 धावेची आवश्यकता. समीर पुढील चेंडू घेऊन सज्ज चिन्मय. सामना करतील ते म्हणजे समीर. सुंदर असा टोललेला चेंडू तो म्हणजे जातोय पुन्हा एकदा 6 धावेसाठी. धावसंख्येमध्ये वाढ होते ती म्हणजे 55 धावा. चला आता चिन्मय यांचे 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू बाकी. पुन्हा एकदा सुंदर असा परंतु 2च धावा. चांगलं असं क्षेत्ररक्षण ते म्हणजे तुषार यांच्याकडून 2 धावा वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. चला तर शेवटचा चेंडू घेऊन येत आहे तो म्हणजे चिन्मय. 7 चेंडू 17 धावाची आवश्यकता असताना चला तर आता 6 चेंडू 16 धावा. बघूया कोण येत आहे ते षटक घेऊन 6 चेंडू साठी. षटकासाठी येत आहेत ते म्हणजे प्रीतम. बघूया प्रीतम कोंगिल. 6 चेंडू 16 धावा. चला तर पहिल्या चेंडूवर गडी बाद होत असताना प्रीतम याच्या षटकातून पहिल्या चेंडूवर गडी बाद. आणि प्रज्वल हे तंबूच्या अस्त्र्याला त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत ते म्हणजे करण. हा चेंडू 16 धावा. सुंदर असा चेंडू परंतु चेंडू जातोय तो म्हणजे चिन्मय यांच्या हातात. पुन्हा एकदा गडी बाद. करण गेल्या पावली परत येत आहेत. आता त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत ते म्हणजे अनिकेत. 4 चेंडू 16 धावा. सुंदर गोलंदाजी चालू आहे प्रीतम यांच्या हस्ते. बघूया ते 4 चेंडू मध्ये 16 धावा डिफेंड करतात का नाही.
पुन्हा एकदा प्रीतम सज्ज. आणि पंच साहिल यांचा वाईटचा इशारा. धावसंख्येत वाढ होते ती म्हणजे 60 धावा. 4 चेंडू 15 धावांची आवश्यकता. सुंदर असा चेंडू पुन्हा एकदा अनिकेत सुद्धा गेल्या पावली परत येत आहेत. त्यांची जागा घेण्यासाठी जात आहेत ते म्हणजे अमोल. बघूया स्ट्राईकवर असतील ते म्हणजे समीर. बघूया समीर 3 चेंडू 15 धावाची आवश्यकता असताना त्यांच्या फळीतून फटके येतात की नाही. पुन्हा एकदा 2 चेंडू 13 धावाची आवश्यकता. बघूया प्रीतम टू समीर. कंपल्सरी चेस असल्या कारणाने त्यांना चला तर आता मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. 1 चेंडू 13 धावाची आवश्यकता असताना बघूया समीर शेवटचा चेंडू. सुंदर असा चेंडू आणि तेवढा सुंदर असा फटका आणि तो जातोय म्हणजे 4 धावेसाठी. शेवट गोल केलेला आहे चौकाराने.